4-5च्या सुमारास ती खरोखरच निंदनीय आहे। त्या गोष्टीला भारतीय जनता पार्टी कसलाही सपोर्ट करणार नाही। दुसरी गोष्ट, विनोद पिटूभैया गंगणे मित्र परिवारातर्फे कुठल्याही नागरिकातर्फे त्याला सपोर्ट केला जाणार नाही। ह्याच्यात जो दोषी आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा, तुम्ही CDR चेक करत नाही, हे दोषी आहेत, त्यावर कठोर कारवाई करा। पण आमच्या नगराची पदाची उमेदवार विनोद पिटूभैया गंगणे हे तुम्हाला कुठे दिसणार सुद्धा नाही। राजकीय दोषापोटी विनंती करतो मी, राजकीय दोषापोटी कारण ज्या माणसाचा संबंधच नाही, आम्ही तेव्हा शेतात होता, मी सुद्धा संघ होतो, काही संबंध नाही। झालेल्या ह्या प्रकरणांमध्ये आम्ही तीव्र विरोध करतो, ह्याचा त्यांना कठोर शासन व्हावं, पण विनाकारण ह्याच्यात कुणाचंही नाव गौरवलं जाऊ नये अशी मी विनंती करतो। व आम्ही शांततेच्या पद्धतीत तुम्हाला निवेदन दिले, तुम्ही ह्याच्यावर आरोपीवर कारवाई करा, ह्याच्या प्रत मुख्यमंत्र्यापर्यंत पाठवा, पण विनाकारण कुणाला बोलू नका अशी विनंती करतो। मध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा निषेध सर्वांनी व्यक्त केलेला असं नमूद आहे। त्याचप्रमाणे विनोद भैया गंगणे यांना विनाकारण कुठल्याही गुन्ह्यामध्ये गोवण्यात देऊ नये अशा प्रकारचा उल्लेख आहे त्यामध्ये आहे। निवेदनाच्या अनुषंगानं जे सत्यता आहे ती पडताळणी केली जाईल आणि त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल।